धुळे जुना आग्रा रोडवरील हॉकर्स भाजी विक्रेत्यांना महापालिका प्रशासन, बांधकाम विभाग व वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई। धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रा रोडवरील सर्व हॉकर्स तसेच भाजी विक्रेत्यांना महापालिका प्रशासन, बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईच्या विरोधात समस्त लोट गाडीधारक, किरकोळ विक्रेते बेमुदत उपोषणाला बसले। जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत आम्हाला इथंच व्यवसाय करू द्यावा अशी मागणी विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांनी केली आहे। शहरातील सुमारे 600 ते 800 किरकोळ विक्रेत्यांचा परिवार या व्यवसायावर सुरू आहे आणि आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्यानं पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास महानगरपालिकेच्या आवारात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। गेल्या 40 वर्षांपासून आग्रा रोड हे धुळे शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून वावरत आहे आणि अनेक धुळेकर हिंदू मुसलमान समाज बांधव त्या ठिकाणी पोट भरण्याचं काम करतात। परंतु गेल्या 3 महिन्यापासून जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाईचा बळगा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्या कारवाईमुळे जवळजवळ 600 ते 700 लोटगाडी धारक आणि त्यांचा परिवार उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। अनेक लोकांना या ठिकाणी मानसिक त्रासाला सामोरे जावं लागत आहे आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो की जोपर्यंत आग्रा रोडला आम्हाला पुनर्प्रस्थापित करण्यात येत नाही, जोपर्यंत तुमचं मार्केट बांधलं जाईल, मार्केट बांधण्याचा हा विषय स्वागतार्हच आहे, परंतु जोपर्यंत त्या ठिकाणी आमची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत मार्केट पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्हाला आग्रा रोडलाच खाली बसू देण्याची परवानगी द्यावी आणि किमान हा सण उत्सवाच्या काळात तरी आम्हाला त्रास देऊ नये या मागणीसाठी आज समर्थ हॉकर झोनच्या वतीने या ठिकाणी उपोषणाची तयारी सुरू झालेली आहे।